नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट सचिव भाऊसाहेब चौधरींनी दिला कानमंत्र। नंदुरबार महाराष्ट्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने नंदुरबारमध्ये आपली मोर्चेबांधणी तीव्र केली आहे। पक्षाचे सचिव आणि उत्तर महाराष्ट्राचे दौऱ्यावर असलेले भाऊसाहेब चौधरी यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत निवडणुकीच्या तयारीचा कानमंत्र दिला। आज निवडणुका लागल्या तरी निवडून येण्याची शाश्वती आहे का, असा थेट सवाल करत प्रत्येक शिवसैनिकाने आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले। नंदुरबार शहरातील आमदार कार्यालयात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत चौधरी यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय तयारीचा सखोल आढावा घेतला। निवडणुकीला सामोरे जाताना संघटनात्मक बांधणी, बूथ स्तरावरील नियोजन आणि विजयासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी विशेष भर दिला। निवडून येण्यासाठी काय करणार, भाऊसाहेब चौधरींचा पदाधिकाऱ्यांना सवाल। भाऊसाहेब चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की निवडणुकीला सामोरे जाताना केवळ घोषणाबाजी करून चालणार नाही, तर जमिनीवर ठोस काम करणे आवश्यक आहे। ते म्हणाले, प्रत्येक विधानसभा प्रमुखाने आपल्या गट आणि गणातील सद्यस्थितीकडे बारकाईने लक्ष द्यावे। बूथच्या याद्या परिपूर्ण आहेत का, बूथ प्रमुख नेमले आहेत का, याची खात्री करा। काही बदल आवश्यक असल्यास ते तातडीने करा। निवडणुकीच्या रिंगणात उतरताना प्रत्येक जागेवर विजय मिळवण्याच्या निर्धारानेच तयारी करण्याचे निर्देश त्यांनी दिले। जिल्हा परिषदेत शिवसेनेशिवाय पर्याय नसेल, ॲडव्होकेट राम रघुवंशींचा विश्वास। यावेळी जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद अधोरेखित केली। ते म्हणाले, गत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची ताकद दिसून आली आहे। अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचे पदाधिकारी कार्यरत असून जिल्ह्यात पक्षाची स्थिती भक्कम आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना 50% जागांवर हक्क सांगणार असून जिल्हा परिषदेत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले। मागील जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे 7 सदस्य होते। यावेळी आम्ही जास्तीत जास्त सदस्य निवडून आणू आणि अशी परिस्थिती निर्माण करू की जिल्हा परिषदेत शिवसेनेशिवाय कुणालाही पर्याय उरणार नाही, असा विश्वास रघुवंशी यांनी व्यक्त केला। या बैठकीला जिल्हाप्रमुख गणेश पराडके, महिला आघाडीच्या विभागीय समन्वयक सरिता माळी कोले, संपर्क प्रमुख कविता गवंड, जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत, तालुका प्रमुख सयाजीराव मोरे आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहादा मतदारसंघाचा आढावा मनलेश जयस्वाल यांनी, नवापूरचा बकाराम गावित यांनी, तर तळोदा मतदारसंघाचा आढावा अनुप उदासी यांनी सादर केला। या बैठकीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेत निवडणुकीच्या तोंडावर नवचैतन्य संचारले असून पक्ष स्थानिक आखाड्यात उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र आहे। ई मराठी न्यूज नेटवर्क। ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा।